सो हाय गाईज, तुम्ही बघितलेला फर्स्ट पार्ट आणि हा आहे आपला सेकंड पार्ट. आज आपण खूप मजा करणार आहे, खूप राडे घालणार आहोत, ते तुम्हाला नक्कीच कळणार आहे. बघूया पुढे. हे बघा गाईज, तुम्ही बघू शकता खूप मला मजा येत होती आणि मी जशी बघितलं व इथं डॅन्स चालू आहे, पटकन मी आज शिरली आणि डायरेक्ट आम्ही नाचायचं सुरू केलो आणि शेवटीपर्यंत थांबलो नाही. आम्ही बघू शकता तुम्ही, हा तर पहिला क्लिप आहे, हा दुसरा. इतकी मजा येत होती आणि खूप मजा, माझ्या मैत्रिणी वगैरे, माझी बहिणी, इतकी आम्ही एन्जॉय करत होतो आणि खूप असं म्हणजे खूप खूप मजा येत होती. सगळे मस्त गुलाल उडवत होते, कोण काय, कोणी काय, कोणी काय. इतकं छान वाटत होतं, म्हणजे मला असं वाटत होतं यार हे मस्त आहे, आपण इतका एन्जॉय कधी कुठे केलो नाही जितका इथं केलो आहे. आणि खूप मजा येत होती. डॅन्समध्ये गाणे पण खूप छान छान लागत होते, मस्त मस्त गाणे लागत होते, छान छान वाटत होतं भरपूर. आणि असं वाटत होतं की मी कायच बोलू आता, असं वाटत होतं की म्हणजे नुसतं एन्जॉय केलं आहे आम्ही, बस बाकी कसलाच विचार केला नाही बाबा का टाईम किती झाला काय नाही, काहीच आम्हाला कळत नव्हतं. नुसतं नाचत होतं बस. इतके पाय दुखत होते आमचे, इतके पाय दुखत होते तरी आम्ही नॉनस्टॉप नाचत होतो. गाणे पण डीजेवाला पण इतका भारी होता का तो गाण्यावर गाणे लावत होता भारी भारी. इतकी मजा येत होती, कोणीच थांबत नव्हतं, कोणीच घरी गेलं नाही पालखीतलं. आणि हे पाहू शकता तुम्ही किती छान अशी सजावट पण केली ती. आणि तिथे बलून आहे, बलूनमध्ये छान असे पेपर्स असतात ना ते टाकलेले आणि भरपूर असं गुलाल टाकलेला आणि थोडं थोडं उशिराने ते बलून फोडत होते. इतकं स्पेशल फील करत होतो ना आम्ही की आपल्या अंगावर मस्त पडतं आणि छान असं वाटतंय. पालखीवर तर खूप उधळलं आहे त्यांनी, कारण मेन ते होतं, आम्ही नव्हतो, पण आम्हाला पण खूप मजा आली. तुम्ही बघू शकता खूप छान असं सेटअप केलं सगळ्यांनी, खूप छान. आणि इतके लोक एन्जॉय करत होते ना भरपूर. हा आहे आपला मानाचा घोडा. हा घोडा दरवेळा आम्ही पालखीसाठी किंवा कुठल्या दुसऱ्या गोष्टीसाठी मागं हनुमान जयंतीला पण बोलवलेलं, पण आम्ही गेलो नव्हतं. आणि हे आहे आपल्या देवीची पालखी, जी खूप छान दिसत होतं देवी. आणि हे बघू शकता तुम्ही, छान असे फटाके फोडत होते, छान असं डीजे होता, छान लाईटिंग होती, म्हणजे असं खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की बाबा मजा येते आपल्याला भरपूर. आणि हे बघा तुम्ही, जाताना पूर्ण रस्ता सुमसाम होता, आम्हाला खूप उशीर झाला होता. घरच्यांचा फोन आला होता का आता नाही आलात तर आम्ही येऊ तुम्हाला घ्यायला. मग तुम्ही बघा, मग शेवटी आम्हाला नाईलाजानी जावं लागलं घरी. घराकडं आम्ही जसं निघालो तसं खूप. आणि घरी गेल्यावर मी फ्रेश वगैरे झाले, पण गाईस कलरच निघत नव्हता. मग शेवटी बाय बाय.